ना. तर आज पुन्हा एकदा मी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे वाटाणा बटाट्याची भाजी. त्याच्यासाठी वाटाणा आणि बटाटा मी स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा, एक कांदा 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे मी, आणि एक टोमॅटो चिरून घेतला. नंतर आलं लसूणची पेस्ट, आणि नंतर कोथिंबीर, आणि 3 चमचे बेसन घेतले मी. कुकर ठेवला आहे, कुकरमध्येच बनवते मी भाजी. गॅस चालू करते. कुकर गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम मी हाय ठेवते. कुकर गरम झालाय, तेल घालते त्याच्यात. तुम्हाला हवंय तेवढं घाला. तेल गरम झालं की त्यात मी जिरं घालणार आहे. गरम झाले, जिरं घालते. जिरं चांगलं फुललं की मी घालणार आहे कांदा. एक 2-3 मिनिट मी कांदा चांगला फ्राय होऊ देणार आहे. बघा, या सीझनमध्ये ओला वाटाणा येतो बाजारात. ओल्या वाटाण्याच्या वेगवेगळ्या भाज्या पण बनवता येतात आणि पौष्टिक पण असतो. 2 मिनिट फक्त फ्राय होऊ देणार आहे. आता घालते आलं आणि लसूणची पेस्ट. 1 चमचा असेल अद्रक लसूणची पेस्ट. ती पण फ्राय करून घेते चांगली. एक मिनिटभर फ्राय करून घेतलं की चांगली फ्राय होईल ती. चांगली फ्राय झाली अद्रक लसूणची पेस्ट. आता त्यात घालते मी ही चिरून टाकलेली टोमॅटो. वास पण छान येतो. ते पण मी चांगले फ्राय करून घेणार आहे. बघा, एका हातात कॅमेरा मोबाईल पकडला, एका हाताने हलवते. हलवत असेल थोडंसं. आता त्यातच मी मीठ घालणार आहे, म्हणजे टोमॅटो पण बारीक शिजतील आणि कांदा पण चांगला शिजून निघेल. थोडंसं मीठ. परत मिक्स करते आणि गॅसची फ्लेम मी स्लो करून 2 मिनिट झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती. टोमॅटो चांगले बारीक होतील ना, म्हणून झाकण ठेवलं आहे. कोणाकोणाला वाटाणा आणि बटाट्याची भाजी आवडते कमेंट करून सांगा. या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा. खरंच तुम्हाला आवडेल. माझ्या घरात माझ्या लेकरांना पण आवडते आणि वाटाणे पण लगेच मिळाले म्हणून मी आज ही रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. बघा, तेल पण सुटले. चांगले टोमॅटो पण शिजायला लागले. चांगले फ्राय करून घेतले. नंतर घालणार आहे जी एक टोमॅटोची मी प्युरी केली आहे ती घालते आहे. प्युरी घालते कारण तो सगळा मसाला एकजीव व्हावा म्हणून. चांगलं हलवून घेतलं. बघा किती छान तेल सुटलं. आता त्याच्यात मी सगळे आपले मसाले घालून घेणार आहे. पहिलं घालते हळदी,
नंतर थोडं धना पावडर, लाल तिखट घालते 1 चमचा. नंतर हा थोडासा घरगुती मसाला आहे, अर्धा चमचा घालणार आहे, जास्त तिखट नको. नंतर हा किचन किंग मसाला आहे, अर्धा चमचा घातला आहे आणि ते चांगलं आता मी मिक्स करून घेणार आहे. बघू शकता तेल पण सुटलं आहे. चांगलं हलवून 1 मिनिटभर आता मी परत झाकण ठेवते त्याच्यावरती. फक्त 1च मिनिट ठेवून परत मी हलवून घेणार आहे. नंतर बेसन मिक्स करायचं आहे त्यात. बरं, झाकण काढले, चांगला मसाला फ्राय झाला आता आणि मिक्स पण झाला आहे. आता मी मसाला आहे ना, हे बघा असं करून साईडला घेणार आहे आणि मध्ये थोडंसं जागा ठेवणार आहे. त्यात मला बेसन फ्राय करायचं आहे. तेल आपोआप येतं त्याच्यामध्ये, तेल एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. तुम्हाला हवं असेल खाली असं चिटकल्यासारखं झालं असेल ना, तर तुम्ही थोडंसं तेल वापरू शकता. पण बघा तेल खाली आले, त्याच्यात मी बेसन टाकणार आहे आता. बेसन पण 1 मिनिट फ्राय होऊ देणार आहे. एक मिनिटभर फ्राय करे घट्ट झालं आहे ते. आता मी त्याच्यात वाटाणा आणि बटाटा घालते आहे. वाटाणा आणि बटाटा घालते. नंतर हलवून घ्यायचं आहे चांगलं. बघा चांगलं मिक्स झालं आहे. आता त्यात मी गरम पाणी घालणार आहे. बघा गरम पाणी घातलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घाला त्याच्यात. नंतर कोथिंबीर सोडते आणि 1 शिट्टी घ्यायची आणि वाफ नाही जाऊ द्यायची, लगेच शिजतं ते. हे बघा आता मी कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी घेणार आहे त्याला. हे बघा भाजी बनली, 1च शिट्टी घेतली. आता मी काढून घेते. हे बघा या प्रकारे आपली भाजी बनली आहे. तर माझी रेसिपी कुणाकुणाला आवडली नक्कीच त्याने मला सांगा कमेंट करून. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हासाठी घेऊन येईल. या सगळ्यांनी खायला वाटाणा बटाट्याची भाजी.